विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती या निमित्ताने प्रथमच आम्ही एक उपक्रम डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती या संस्थेच्या वतीने हातात घेतलेला आहे। यामध्ये अनेक दिवसापासून हा उपक्रम करावा असं आमच्या संस्थेचं मत होतं, माझं मत होतं, परंतु या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू, परंतु या वर्षी करण्याचा आमचा हा निश्चय झाला। यामध्ये 133व्या जयंती निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना पुणे स्टेशन या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार आणि वंदन करण्यासाठी महाराष्ट्रातून, पुणे जिल्ह्यातून लाखो अनुयायी जमत असतात आणि एवढ्या संख्येने जमतात तिथं। त्यामध्ये पुतळ्याला जे पुष्पहार अर्पण केले जातात ते पुष्पहार खूप एक 500 किलो टनचा एक पुष्पहार असतो आणि 3 ट्रक पुष्पहार जमा होतात आणि 3 ट्रक पुष्पहार जमल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी ते पुष्पहार त्याची विल्हेवाट लावणं, हे ते कुठेतरी नेणं हे देखील पुणे महापालिकेला कठीण होतं आणि जे पुष्पहार अर्पण केले जातात त्याची किंमत देखील एक पुष्पहार त्या दिवशी 1000 रुपयाच्या पुढेच तो पुष्पहार मिळत असतो। त्यामुळं त्या जे पुष्पहार टाकले जातात ते 2 मिनिटांनंतर ते परत फेकले जातात तिकडं साईडला, म्हणून त्याची काय व्हॅल्यू राहत नाही, किंमत राहत नाही, भावना असते। तर म्हणूनच आम्ही पुष्पहार बरोबरच घालूच नका असं आमचं काय आमच्या संस्थेचं म्हणणं आहे, पण पुष्पहाराबरोबरच जर आपण जो 1000 रुपयाचा हार आणणार आहे त्यापेक्षा तेवढ्या किमतीच्या वह्या जर आपण घेतल्या, शालेय साहित्य घेऊन जर त्यांच्या चरणी अर्पण केलं तर ते साहित्य जे जमेल तेवढ्याच किमतीचं साहित्य डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती आमच्या संस्थेच्या वतीने त्यामध्ये घालून ते सगळे शालेय साहित्य जमलेलं पुणे जिल्ह्यामधील गोरगरीब विद्यार्थी आहेत, आदिवासी विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत ते साहित्य पोहोचू, जेणेकरून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार जो जाणार आहे त्यापेक्षा वही पेन जर तुम्ही अर्पण केलं तर तो थेट एका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल। आणि बाबासाहेबांनी स्वतःनी सांगितलं होतं की मला पुष्पहार, उदबत्ती, मेणबत्ती लावून माझं दैवीकरण करू नका, तेच पैसे तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी खर्च करा, हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं। परंतु दुर्दैवाने की सगळ्यात अभिवादन आणि मोठ्या संख्येने बाबासाहेबांना हार घातले जातात आणि त्याचे काही व्हॅल्यू राहत नाही। त्यामुळं आम्ही संस्थेने ठरवलेलं आहे की यावेळेस हा उपक्रम आपण मोठ्या ताकदीने करूया। यासाठी पुणे शहरातील सर्व सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष, सगळे मित्र, विविध संघटनाचे पदाधिकारी सगळ्यांना आम्ही आव्हानात्मक सांगतो। पुणे महापालिका, कलेक्टर, पोलिसांनी आम्ही विनंती केली, महापालिकेने या उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। आयुक्त या ठिकाणी त्या उपक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। पुणे महापालिकेने तिथं या ठिकाणी आम्हाला एक गाळा दिलेला आहे, जसे पुष्पहार विकण्यासाठी गाळा असतो तसंच आम्ही सुदर्शन कंपनीच्या मालकांशी बोलून तिथं एक पुस्तकांचा, वह्यांचा एक स्टॉल आम्ही लावत आहोत, जो नफा ना तोटा किमतीमध्ये तिथं वह्या मिळतील। म्हणजे एक वही 200 पानाची जर 60 रुपयाला मार्केटमध्ये, तर तिथं आम्हाला ती 30-35 रुपयामध्ये देण्याचं कबूल केलं। म्हणजे तिथल्या तिथं नागरिकांना हार घेण्यापेक्षा तिथंच उपलब्ध वह्या होतील अशी देखील सोय आम्ही त्यावेळेस केलेली आहे। यामुळे पहिल्याच वर्षी हा उपक्रम करतो, मला असं वाटतंय की प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळणार आणि बरेचशे लोकांनी सपोर्ट देखील केलेला आहे। आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना विनंती आहे की ह्या चांगल्या उपक्रमासाठी आपण जर प्रसिद्धी जर दिली तर आणखीन यामध्ये मोठी भर पडेल आणि ज्या दिवशी बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये पुष्पहार कमी पडतील आणि पुस्तकांचे ढीग लागतील त्यावेळी बाबासाहेबांचं देखील स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होईल। हा उपक्रम आम्ही करत आहोत, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी अत्यंत नम्रतेची विनंती आहे। आणि यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं अनेक शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते आता बऱ्यापैकी रद्द करण्यात आले, कारण की 10चा टायमिंग असल्यामुळं ते सांस्कृतिक कार्यक्रम करता येत नाही, म्हणून
निवडणूक झाल्यानंतर बुद्ध पौर्णिमेला वगैरे ते सांस्कृतिक कार्यक्रम करूया अशा पद्धतीचं अनेक संस्थांनी सांगितलेलं आहे. ते कार्यक्रम त्या पद्धतीने होणार आहे. पण यावेळेस एक अशा वेगळ्या उपक्रमांनी बाबासाहेबांना त्यांच्या चरणी पुस्तकं वह्या अर्पण करून अभिवादन करूया अशा पद्धतीचं एक अभियान आम्ही चालवलेलं आहे. मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद मिळेल. तुमचा पाठिंबा मिळावा ही विनंती.